नेहमी तीच ती उसळ खाऊन कंटाळा आला आहे का? मग पोपट आणि मोड आलेले मूग एकत्र घालून ही चमचमीत उसळ नक्की करून बघा। पूर्ण रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगोदर पोपट थोडी उकळून घेतली, मग एका पातेल्यात 3 पळी तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, पातीचा हिरवा कांदा घातला, 2-3 बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या। ही आहे मोड आलेली मूग, हिरवी मूग। अद्रक लसूण पेस्ट घातली कांदा परतून झाल्यानंतर। लक्षात ठेवा, यात पातीचाच कांदा छान लागतो। आता पातीचा कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर पोपट घातली उकडलेली, थोडी उकडून घेतली पोपट आणि पोपट 5 मिनिटं झाकून तशीच मुरू दिली तेलात। आणि आता 5 मिनिटांनंतर मोड आलेले मूग घातले। छान मस्त मोड आले आहे, लांब लांब मोड आलेले मूग घातल्यानंतर झाकून आणखी 5 मिनिटं तसाच तेलात मुरू दिलं। 5 मिनिटांनंतर त्यात टोमॅटो घातला बारीक चिरलेला आणि आणखी एक वाफ काढली टोमॅटो घातल्यानंतर आणि छान मिक्स करून घेतलं। हे बघा, आता हळद घातली, तिखट घातलं लाल, चवीपुरतं मीठ घातलं, सावजीचा काळा मसाला घातला, धणे जिरे पावडर घातलं, आमचूर पावडर घातलं, छान मिक्स केलं। थोडं पाणी घातलं, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि आता झाकून आणखी शिजू द्यायचं आहे। आता धणे जिरे पावडर घातलं, पोपट शिजलेली आहे आणि मूग पण शिजलेली आहे। हे बघा, आता कोथिंबीर घातली, कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटं तसंच झाकून ठेवलं। कोथिंबीरचा सुगंध छान त्यात मुरतो। आपली उसळ तयार आहे। हे बघा, मस्त कलर आलेला आहे, खूप छान लागते ही उसळ। खाण्यासाठी तयार आहे, रेडी टू सर्व। अशाच छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। आणि ही उसळ आपण भाजी सारखी पण खाऊ शकतो, पोळी बरोबर, भाकरी चपाती कशाही बरोबर खाऊ शकतो आणि ब्रेकफास्ट मध्ये पण खाऊ शकतो नुसती। खूप छान लागते आणि प्रोटीन युक्त आहे, हेल्दी पण आहे। हे बघा, चपाती बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही। एक टिप लक्षात ठेवा, ही उसळ पातीच्या कांद्यात खूप छान होते आणि ही उसळ करायला पातीचाच कांदा वापरा। हे माझं सजेशन आहे, अदरवाइज तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता। हे बघा, बाय। तुम्ही पण करून बघा, बाय।